भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सुमुखे आपण सांगितो श्रीकृष्ण श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी तेच ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया सुमुखे आपण सांगितो श्रीकृष्ण श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी सुमुखे आपण सांगितो श्रीकृष्ण श्री गीता प्रश्न अर्जुनेशी विठाला काय म्हणतात महाराज प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता चिंता न करता निवडलेला अभंग संत सम्राट संत शिरोमणी शांती ब्रह्म असलेले श्री क्षेत्र पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा असा हा खूप सुंदर असा अभंगाचं चिंतन आपल्या सारख्या शुद्ध श्रोत्यासमोर मला जे काय माझ्या अल्पशा बुद्धीनं बोलता येईल असं मी बोलण्याचा नक्की प्रयत्न करेन पण तुम्हा श्रोते मंडळीला एकच विनंती करील की विठ्ठल म्हटल्यानंतर सगळेजण टाळी वाजून प्रेमानं भजन करी जात जा विठ्ठल तमाम मराठी मंडळीला एक लक्षात ठेवा जो या महाराष्ट्रात जन्माला आला या सगळ्या अखिल मानव जातीला नाथ महाराजांना आग्रह केला काय नाथ महाराज म्हणले उभ्या आयुष्यात काय करा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी त्याचं फल काय कृपा करी हरी तयावरी ज्ञानेश्वरी वाचावीच लागेल हे मी म्हणत नाहीत जनाबाईचा आहे का अभंग आहे वाचावी ज्ञानेश्वरी
संत जनाबाई कुठाल्या, जिल्हा परभणी, तालुका गंगाखेड आणि श्री क्षेत्र गंगाखेड निवासिनी आमच्या माय माऊली विश्वमाता जनाबाई म्हणतात, तुम्ही काय करा, आयुष्यात एकच काम करा, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावा सैलानी. असंच का, डोळा पाहावा सैलानी. द्या विनोदाचा उभ्या आयुष्यात एकदा पंढरीला जा आणि एकच वेळ ज्ञानेश्वरीचं पारायण करा. जनाबाईला विचारलं, माय जनाबाई, ज्ञानेश्वरीचं जर आम्ही मनान लावून पारायण केलं तर याचं फल का? जनाबाई म्हणतात, याचं फल ज्ञान होय कुणाला अज्ञानासी ऐसा वर्या टिकेसी. अजून कुणाला ज्ञान होईल? ज्ञान होय मूढा, मूर्ख वेगळा आणि मूढ वेगळा. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. जनाबाईला विचारलं, आई आम्ही जर पारायण केलं तर आम्हाला काय होईल? जनाबाई म्हणलं, तुम्हाला काय होईल? वाचील जो कोणी कोणी पारायण करा, कुण्या जातीचा, कुण्या धर्माचा, कुण्याही पंथाचा, वाचील जो कोणी आणि त्याशी जनी लोट. अजून थोडं चिंतन करू, भजन करा. विठाला नाथानं ते उगच उगत नाही लिहिलं. हा ग्रंथ कसा तयार झाला याची तुम्हाला एक मिती बघा, तिथी इथं ज्ञानेश्वरी पारायण आहे ना आपल्या गावात. पारायण गाथा पारायण बघा, नाही ते याच्यावर येऊ लागलं, ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण असं काही नाही का? गाथा पारायण बघा, ज्ञानेश्वरी तयार झाली ती तिथी आणि मिती ज्ञानोबाने आणलेली ढोळे पाटील. शके 1212 ऐका, गणित लावणारी माणसं लावा, तिथ्या मी त्या आम्हाला नाहीत कळत एवढ्या. शके 1212 जे टीका केली ज्ञानेश्वरे. पण लिहायला कोण होत? ते सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्याचाही गोड इतिहास आहे, मला कथा सांगायच्या नाही तुम्हाला. बघा, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, माय विश्वमाता मुक्ताबाई आणि सोपान काका हे नेवास्याला एका मस्जिदीत उतरले होते. आज जे मंदिर आहे ना तिथं ज्ञानोबा, तिथं मस्जिद होती. आणि सकाळी उठल्यानंतर प्रेत यात्रा चालली होती सच्चिदानंद बाबाची. प्रेत यात्रा म्हणजे दिंडी नाही बर का, प्रेत यात्रा म्हणजे मड चाललं होतं सोप्या भाषेत. ते माय माऊली सत्य निघालत्या सच्चिदानंद बाबाच्या धर्मपत्नी. पण तिन्ही देव जैसे प्रभ्रमीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. धन्य तो निवृत्ती, धन्य हा सोपान, धन्य हे निधान चांग ज्ञानदेव. असे तिन्ही भावंड तिथं दिसले. मुक्ताबाई तिथं. त्या माय माऊलीला वाटलं आपण तर चाललोच ना आता सती मालकासोबत, चला थोर महात्म्यांचं दर्शन व्हाले. कुठल्ली बालक आहेत, कुठल्ली लेकर आहेत, पण मोठे तेजस्वी दिसायले. त्या माई साहेबानं, त्या बाईनं निवृत्तीनाथाच्या पायावर डोकं ठेवलं. सहज म्हणून गेले निवृत्तीनाथ, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. महाराज मला हा आशीर्वाद. अहो मालकाची दिंडी निघाली आणि मी सतीजाल चालले.
मला आता त्यांच्या अग्नीत उडी मारायची आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भो. थांबा म्हणली थोडं खाली टेका. कोणाला? मड्याला. करेक्ट. वा वा. खाली टेकलं आणि ज्ञानोबारायाला निवृत्तीनाथानं सांगितलं, ज्ञाना अरे हे सच्चिदानंद बाबा इतके गाढ झोपीत झोपलेत, बाबा उठा, तुम्हाला मोठं काम करायचंय. म्हातारा असं चुळमुळ 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 लागलं करायला. उठले सच्चिदानंद बाबा खडबडू आणि सांगितलं, नाव काय तुमचं? सच्चित आणि आनंद. तुमची प्रेत यात्रा. चला बाबा, तुम्हाला मोठं काम करायचंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबानं जशाला तशी लिहिली. शके 1212 बघा तारीख मिती. जे टीका केली ज्ञानेश्वरी ते सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबानं ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानोबारायानं सांगितली. पण पुढं विचार केला माऊलीनं. माऊलीला ज्यावेळेस ह्या सामाजिक ज्ञानोबारायाच्या जीवनातला संघर्ष तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्याला माहिती आहे. ज्ञानोबारायानं तो ग्रंथ स्वतःकडे ठेवला. कुठं? समाधी घेताना. तो समाजाकडे दिलाच नाही. आणि पुढं जवळ 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 नाथ महाराजाचा उदय व्हावा लागला. भानुदासाच्या कुळी महा विष्णूचा अवतार. नाथ महाराजाला पैठणला असा साक्षात्कार झाला, नाथा तुम्ही या आणि समाधीच्या ठिकाणी माझ्या मानेला आजान बागाच्या मुळीचा त्रास होतो. हा साक्षात्कार झाला. कोणाचा? माऊलीचा. नाथ महाराज पैठणला दिंडी घेऊन निघाले. पैठणहून आळंदीला तिथं गेले, पण ज्ञानोबारायाच्या समाधीला वाट कुठे माहीत. आताच्या आळंदी सारखी आळंदी नव्हती त्यावेळेस. छोटं एक 22 खेड्याचं घराचं गाव, जंगलचमय प्रदेश तो ज्ञानोबारायाला. जिथं समाधी घेतली तिथं जंगलच होतं. नाथ महाराजानं विचार केला, माऊली मी आलो पण येऊ कुठून, कुठे रस्ता? आणि मग तिथं ध्यानस्थ बसले, माऊलीचं अनुष्ठान करीत. नाथांना असा साक्षात्कार झाला, नाथा उठविला नंदी शिवाचा ढवळा, या इकून नंदीला उठवा आणि सरळ आत या. काय चित्र असेल नाही का? नाथ महाराज गेले, नंदीला उठवलं, मधात गेले तर ज्ञानोबारायात. आजही वर्ष किती आले, 700 का 750 मला डेफिनेट आकडा माहित नाही, पण एक तुम्हाला नक्की सांगतो, ज्ञानोबारायाच्या अंगावरला अजून फूल देखील सुकलेलं नाही. अजूनही भजन चालूच आहे. नाथ महाराज गेले, ज्ञानोबारायाच्या चरणावर साष्टांग दंडवत ठेवला. ज्ञानोबारायाच्या भाषेत सांगायचं तर दोघायचं असं झालं, हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले. तू म्हणता असं होतं का? अरे असं झाल्याशिवाय परमार्थाला फल तरी काय? विठाला ही लाईट आली बघा, दिसायला एवढाच गोळा आहे, पण हिचं कुठंतरी कनेक्शन आहे ना, हिला पुरवठा आहे ना. नाथाजवळ ग्रंथ दिला ज्ञानोबारायानं, सांगितलं नाथा या ग्रंथाचं शुद्धीकरण आणि ग्रंथाचा प्रचार तुम्हाला करायचा आहे. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी हृदयाला धरली, पैठणला आले आणि ओव्यासी प्रति शुद्ध टीका ज्ञानेश्वरी, फार सुंदर ओव्या आहेत ज्ञानेश्वरी.
बहुकाल पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्टी लेखन कामासाठी गोदा तटी संपूर्ण झाली. नाथ महाराजांच्या ओव्यात. आणि नाथानं ज्ञानेश्वरीवर डोकं टेकलं आणि काय ओव्यात बघा त्या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. कसं माऊलीचं जीवन आहे निष्कलंक. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची वाचिता टीका. अरे उद्यापासून पारायणाला सुरुवात करा. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. काय होईल वाचलं तर ऐका. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची वाचिता टीका. ज्ञान होय काय कोणालाच पाठ नाही का. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका लक्षपूर्वक ऐका. जयाची वाचिता टीका. ज्ञान होय लोका. तुम्हाला ज्ञान होईल पण कुणाला. ज्ञान होय लोका अति भाविका. अति भाविक लागन श्रद्धावान लागन. म्हणून नाथ महाराज म्हणतात भाव धरोनी आवाची ज्ञानेश्वरी. भाव धरोनी आवाची कामाला लागत ज्ञानेश्वरी पारायणाला निष्ठेनं श्रद्धेनं. आणि एका वर्षात काय अनुभव येतो ते मला सांगा ना पुढल्या वर्षी आल्यावर. बघा नामदेव महाराजाला चांगली गोष्ट माहिती. चारठाण्याजवळ लक्षपूर्वक ऐका बरं का. चारठाण्याजवळ एक सावरगाव म्हणून गाव आहे. जवळ नामदेव महाराजाच्या संस्थेपासून 1.5 ते 2 किलोमीटर असेल. डवळेपाटी फुटाण्याचं सावरगाव करेक्ट. तिथं एक सुदाम महाराज म्हणून फुटाणे त्या गावात. आणि मला नामदेव महाराजांना चारठाण्याला बोलवलं त्यांच्या सप्त्याला. लई दिवस झाले त्याला. ही गोष्ट असन 95, 94, 96ची. हा मी गेलो चारठाण्याला. मला एक जणानं सांगितलं त्या गावातल्याच म्हणली शारंगधर महाराज इकडे या ना. तो माणूस दिसायला का. मी म्हणलं हो. उगल लाकड्याला माणूस.
मळमळ मळमळ कपडे, मळमळ मळमळ टोपी, चिकणीचं धोतर. मला म्हणली तो माणूस आहे का, त्याला सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे. अरे बापरे, मला तर नशेत आली ढवळे पाटील. म्हणलं त्याला ज्ञानेश्वरी पाठ. माझी जिज्ञासा जागी झाली. हे तुम्हाला माझा अनुभव सांगायला. आणि मी प्रत्येक कीर्तनात जवळजवळ हे उदाहरण सांगतो. मी गेलो, मी म्हणलं सुदाम महाराज जय हरी. ते महात्मा इतका वाकला, जय हरी बाबा जय हरी. मला बाबा म्हणायला त्यो. हां बघा, अरे हेच तर लक्षणे. परमार्थात तुम्ही लोक इतके डेकोरेशनला भुलले की या डेकोरेशननं वारकरी संप्रदायाचा सत्यानाश केला. बघा तुम्ही, या डेकोरेशन या नाटकबाजीनं रिकोरीच नाही राहिली ढोळे पाटील. परमार्थाला अवघड झालं. चला, काय माणसं म्हणतील बघा आता. आणि खरं मला काही घेणं नाही बाकीच्या कुठं. काय करायचं आपल्याला. जिचा नवरा तिला पसंत, शेजारणीची कुतकुत काय कामाची. मला काय घेणं. पण बघा तुम्ही, परमार्थाची चाकोरी. मी त्या सुदाम महाराजाला म्हणलं, महाराज मला असं कळालंय की तुम्हाला सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे. ते महात्मा इतका वाकला. म्हणले शारंगधर महाराज नाही, 15 अध्याय पाठ आहेत. म्हणले तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, माऊलीच्या कृपेनं. किती अध्याय. म्हणलं बाबा तुम्ही करता काय. म्हणले मी लोकाची द महिन्या नाही. पहाटे 3ला 4ला उठतो, सकाळी 6 पर्यंत जेवढं जमल तेवढं पारायण करतो. संध्याकाळी येतो, जेवढं जमल तेवढं पारायण करतो, नंतर झोपतो. अरे बापरे, असा हृदयाला पाहणा फुटला माझ्या. ज्ञानोबरायानं सुंदर वर्णन केलं अशा महात्म्याचं. महत्व लपवी चातुर्य हरवी. आणि समाजात पिसे पण मिरवी आवडोनी. समाजात भोळ्यासारखं राहायचं. आणि त्या माणसाला एकच भीती वाटते की ह्या लोकांनी मला महंत म्हणून, संत म्हणून, माझा सत्कार करून, मला मोठेपणा देऊन. ही ज्ञानाचं लक्षण आहे. ऐ जाऊ दे, आपण शेतकरी आहेत. आता शाळू जवाऱ्या जरी नाही राहिल्या तरी तुम्हाला लक्षात येईल. टिफणीच्या मागं पहिलं काय होतं. राशन. राशनीचं काय काम आहे. बी झाकायचं. राशनीचं एकच काम आहे, बी झाकायचं. उघडं पडलं तर पाखरं याची ते. तसं परमार्थाचं लय डेकोरेशन मांडल्यावर पाखरं याची ते. विठाला विचारलं सुदाम महाराज मला कळा ना, तुम्ही लोकांची जर कामाला 15 अध्याय तुम्हाला पाठ. ते म्हणले मला नाही, माऊलीचीच कृपा. एकदा ओवी वाचली की म्हणली माऊलीच्या कृपेनं हृदयात बसतंय, माझ्या स्मरणात राहते. बघा हे कशाचं फल आहे. भाव धरो निया. तुम्ही करून बघा उद्यापासून. वाचे ज्ञानेश्वरी. अरे हरी का कृपा करणार नाही. कृपा करी हरी तयावरी. विठाला पण ते पारायण उगच बळच नग बर का. बळत गावावाल्यानं सप्ताह ठरविलाय म्हणून आपण उगत पारायणाला बसायचं. बळत नको. एकच पारायण करा. तुम्हाला बघा तुमच्या गावात बी आता कमी नाही. आमच्या इकडं तर गुरखीच नाही. बरं गुरखी नसालच का. कोणाकडे गायी नाही, ढोरं नाहीत.
असल्या तर 1-2 मसडीन 10-5 शेळ्या. शेळ्या आहेत. ही रवळगावची परिस्थिती आहे. तू पाहुण्याचं गाव आहे सगळं तुम्हाला माहिती आहे ना. हो. ही परिस्थिती आहे. तुम्ही उद्या येऊन बघा. दूध आमच्या गावात पाहुणा आला आणि दूध फिरलं तर 10-5 घरी फिरून पण भेटत नाही. ज्याच्याकडे म्हशी आहेत त्याच्या हॉटेलला जातं आणि शेळ्यावाल्याचं तर काय. उदंड त्या गाई म्हशी आणि शेळ्या. त्या विनोदाचा भाग सोडून पण पहिले अरे असे काय कारखाने होते ज्याच्याकडे 2-2 खंड्या ढोरं राहायचे आणि पडकं बी होते मोठमोठाले. मी 8 वर्षे ढोरं वळले. ढवळे पाटील 8 वर्ष. आमच्या नदीला असे खूप मोठाले पडके. हा पण जी गाय यालेली गाय असली बघा तुम्ही किती 8-10 दिवस ढोरात रमतच नाही. 2-2.5लाच गावाकडे निघायचं करते बळत बळत थोपून. मग 4ला 3:30ला 3:45ला असे ढोरं काढले की जी गाय यालेली ती गाय अशी सगळ्याच्या पुढं. कमून तिला का हळदी कुकू द्यायचं का कोणला. येलेली गाय अशी 3:45 वाजता तर लगे घरी. मग घरचे माणसं आपली भलते दयाळू. बांधा वासरू पेई. आपल्या माणसाची एकच नजर. वासराला फासा टाकून गाईला आखडून बांधा. आणि बघा ती गाईला पाहिल्यापासून वासराची अरे आपण शेतकरी माणसं आहेत. ज्ञानोबारायाचे काय उपकार आहेत. हे काढण्यासाठी माऊलीने केवढा उपकार केला विचार करा ना आपल्या. ते वासरू असं सारखं खुट्याला येणं घेतं. हा आणि असं वासराचं धार काढायच्या टायमाला बिडलं फोडलं कहाणीचं की वासरू कसं डोळे झाकीतच जातं का. कसं जातं पळत. पाठीवर शेपूट टाकली काही सेकंदाच्या आत कुठं गाईपाशी. गाईच्या कासाला लागत आणि कासाला लागल्यावर काय हंत हुमण्या. करेक्ट. आपल्या इकडे भाषा एकच आहे. वासरानं हुमण्या हाणल्या की गाय काय होती. करेक्ट. गाय पान होती. बघा ज्ञानोबाराच्या ओवीला किती फॉलोअर आला. तुम्ही कल्पना करा माऊली. अहो सोरद्यान थोडा. अहो तान याचे लागता झटे. त्याचा असा झटका बसला. हुमणी हाणली की तेने अधिकची पाहणा फुटे. गाय अशी थप पाहणा सोडीती. रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेनी. तसा तुम्ही ज्ञानेश्वरीला 100-150 नका पारायण करू. एकच करा पण असा झटका आला भाव धरून बाबा धरो बाबा
ज्ञानेश्वरीच्या अक्षराची ताकद तुम्हाला सांगू का किती येतं? या अक्षरासारखी ताकदच कशात नाही. बघा लक्षपूर्वक काय का खेड्यातले माणसं तुम्ही आम्ही सगळे एक येवणी अशी आहे त्या येवणीला देवाचं नावच जमत नाही. कोणती येवणी रे? कोणती बाबा? काय कमाल. एक येवणी अशी आहे की तिला देवाचं नाव जमतच नाही, आवडतच नाही. तुम्हाला आपल्याला आवडत ना सगळ्याला देवाचं नाव? कोण म्हणलं नाही? आवडत का? एक येवणी असे बघा त्या येवणीला देवाचं नावच जमत नाही, नावच ऐकत नाही ती येवणी. तिचं नाव आहे पिशाच, तिचं नाव आहे भूत. बघा म्हणून नाथ महाराजाला एका ठिकाणी राग आला, म्हणले महाराज हे गावात सप्ताह असला की हे वावरात जाऊन झोपत, कीर्तनाला नाही, कधी भजनाला नाही. महाराज म्हणले त्याच्याकडे गुन्हाच नाही. काय माय गेली होती भूतापासी आणि हरिने मुखासी अरे मुढा. पण बघा एक येवणी अशी त्या येवणीचं नाव आहे पिशाच भूत आणि त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात खेचर. पण इथं जर ज्ञानेश्वरीचं पारायण चाललं या मंडपात आणि एखादं पिशाच असलं कुठं जवळपास एखाद्या मशानभूमीत एखाद्या झाडावर आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याच्या कानावर जावा. घरचिया उजेडू करावा का पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, जो खांडावया घाल घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, गायची त्रशा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, हे नेने गा करू तो ये जैसे. या ओव्या जर त्या पिशाचाच्या कानात गेल्या न गेल्या, एकच ओवी कानावर पडली त्या पिशाचाची की त्याला बी वाटतं गड्या आपण हे कुचळ धंदे सगळे सोडाव. कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? भूताला, पिशाचाला. एक जर मला वाटत नाही, मग तू त्याच्या पलीकडे असशील. खेचराच्याही मनाला सात्विकाचा पाहणा आणणाऱ्या अक्षराची ताकद फक्त ज्ञानेश्वरी ते. म्हणून नाथ महाराज म्हणतात उभ्या आयुष्यात एकच पारायण कर, पण कसं भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. काय होईल महाराज? कृपा करी हरी दयावरी. हरी कृपा करीलच का? का नाही करणार? अरे ग्रंथच मुखातून तयार झाला तो हरीच्या अभंगाच्या दुसऱ्या चरण. विष्णु
कसा तयार झाला याचं उत्तर माऊली त्या नाथ महाराज आपल्याला ध्रुवपदात देतात. स्वमुखे आपण सांगेतो श्रीकृष्ण श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. एकदा भजन करा विठाला भगवान आले दुर्योधनाकड. पांडवाच्या शिष्टाला कोण गेलत? कोण? भगवान कृष्ण परमात्मा. आणि कृष्ण परमात्मा काय साधा आहे काय? ज्ञानोबरायाचं वर्णन बघा ना. ऐका यश, ज्याला जीवनात यश हवंय त्यानं परमात्म्याच्या नावाचा जप केला पाहिजे. ऐका यश श्री, ज्याला धन हवंय. श्री म्हणजे कोण? लक्ष्मी. ऐका यश श्री औदार्य, देण्याच्या बाबतीत देवा इतकं दिलदार कोण येऊ? देव उदाहरण देता नाही, थोडेफार. ऐका यशस्वी औदार्य, देवाजवळ काय काय आहे ऐका. ज्ञान हे परमात्म्याजवळ आहे. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तू जेथ म्हणून तो भगवंतू. म्हणून त्याला देव म्हणायचं, भगवान म्हणायचं. काय अर्जुनाचं नशीब. अर्जुनाचा रथ आणायला कोण? भगवान. ध्वजस्तंभावरी वानरू. ध्वजस्तंभावर वानर. मारुतीराय म्हणली मला ज्ञानोबा आहे वानर म्हणायली. नाही नाही, पुढे लगेच बदलली. तो मूर्तिमंत शंकरू, साक्षात महादेवाचा अवतार असणारे बजरंगबली अर्जुनाच्या रथावर. आणि सारथी शारंग धरू अर्जुनेशी. सारथी घोड्याला खराळा करणारा, रथ हाकणारा, याला म्हणायचं सारथी. शारंग धरू मी नाही. भगवान सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ज्ञानोबराची लेखणी इतकी पाणवली. भगवान ज्ञानोबरा लिहितात, देखा काय पाहा माऊली. देखा नवलतया प्रभूचे. अरे एखादा मोठा माणूस जर वाढायला आला पंक्तीत, गावकऱ्याला नवल वाटतं. बाबा पाटील आली, पाटील आली, पाटील आली. नुसतं पंक्तीत त्यानं वाढायला काय घ्यावं बाबा. मग लहाने माणसं अशी चट 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 पळते. तुम्ही अजून बघा, गावातला मोठा माणूस भजनाला आला की बाकीचे डोळे पाटील. भजनालाच येते ना. गावातला मोठा माणूस बिअर बारच्या पार्टीला गेला तर गावातले आहे मग लहान लहान तिकडच. आपली नाना तिथंच आहेत, आपली साहेब तिथंच आहेत. बघा तुम्ही, जर खेडे सुधारायचे असले, एक लक्षात ठेवा, काय नाही रे, खेडे सुधारायचे असले तर गावच्या प्रतिष्ठित लोकांना चांगलं वागावं. सगळे खेडे सुधारते. काळाची गरज. नाही तर गावचे प्रतिष्ठित कोण ह्या धाब्यावर यायचं चाललंय जिंग जिंग जिंगाट, जिंग जिंग जिंगाट. राजा तथा प्रजा. मग तुम्ही सांगू काय शकता कोणला? विठाला. म्हणले काय परमात्म्याचं नवल. देखा नवलतया प्रभूचे. जे अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्तावर किती प्रेम असं अद्भुत. काय करतो भगवान? जो सार्थेपण पार्थाचे करी तू असे. निस्ता गोरथ आणायला पायकू पाठीशी घातला. आपण पुढा राहिला तेनेच्या स्फुरीला पांचजन्नू.
अर्जुनानं सांगितलं देवा आता हे दोन्ही भागी सैन्य उभा आहे, रथ असा मध्यभागी नेऊन उभा कर की कोण कोण माझ्या बरोबर युद्ध करत हे मला एकदा डोळ्यानं बघू दे. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला तसं माहीतच असेल ना. भगवान म्हणजे असं जे प्रभूने घोड्याला टाच मारली की रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला. बघा बघा अर्जुना कोण कोण तुझ्या बरोबर युद्ध करताय तर बघून घे सगळे. अर्जुनानं पाहिलं तर सगळ्यात अर्जुनाला आधी दिसले भीष्माचार्य. भीष्माचार्याचं वय बी का थोडं का, सेनापतीच केलं त्यानं. हे राजकारणातल्या लोकांनाच जमतं. भीष्माचार्य सेनापती. बघा आता नात्यानं दुर्योधन कोण होता भीष्माचा, नातू का पंतू? भीष्माचार्य तर मला वाटतं पंतू असेल, नातू नातू. बघा आणि भीष्माचार्याला असं सेनापती पद दिलं. दुर्योधन हुशार होता, राजकारणाचे कुटील डाव. महाभारतात हे सगळ्यात शिकायचे असले तर दुर्योधनाकडून शिकावं. विठाला विठाला नाही तर दुर्योधनाची खरी भक्ती होती सेनापती पद कर्णाला. आणि माझं स्वतःचं मत मी असं म्हणेन, कर्णाकडे जर सेनापती पद असतं आता विजय तर नाही म्हणता येत कौरवाला मिळाला असता, पण बरीचशी बाजू कर्णानं सांभाळली असती. भीष्माचार्य म्हणले हे सूतपुत्र कर्ण हा जोपर्यंत लढायला जर इथं असला तर मी याच्या सोबत लढायचा नाही. बघा आता ही बाजू पांडवाचीच बळकट करीत चाललीत नाही काही हिशोबानं. कर्णासारखा माणूस बाजूला गेल्यावर दुर्योधन म्हणला ठीक आहे, कर्णाची समजूत काढली त्यानं. मग कर्णही म्हणला जोपर्यंत भीष्माचार्य सेनापती आहेत तोपर्यंत मी रणांगणात उतरणार नाही. ज्या दिवशी भीष्म पडतील त्या दिवशी मी तुपल्या संग मरायला तयार. मुद्द्यावर गुद्द्यावर आल्यावर काय वाढत मारत चालतात. हा अर्जुनानं पाहिलं गंगा भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वस्थामा, विकर्ण, लढायला उभे असतात. अर्जुनाची वीरवृत्तीच गेली ना. वीरवृत्ती तुम्हाला तसं नाही कळायचं. माणसाचं माणूस पण गेल्यावर त्याच्यात काय राहतोय. एके पोराला पाहुणे आहे म्हणले काय नाव आहे तुमचं? तो त्याच्या स्टाईलनं म्हणला मला सगळं गाव सदू म्हणतं. पाहुणे म्हणले आम्ही बी दुसरीकडेच बघू. तुमच्या नादी लागलं आम्हाला मला दिसत नाही. असं झालं अर्जुनाचं. देव म्हणले अरे अर्जुनाचा चेहरा असा किलवानी झाला आणि अर्जुन देवाला शहाणपणा शिकू लागला. देवा संत वृंद नमस्कारी जे. अरे साधू संताला नमस्कार करावा. कुठला महाराज असू कुठला वारकरी असू नमस्कार नाही, त्याचं दर्शन नाही, काही देणं घेणं नाही. अनुगचुगट्टिंगला कम करा काही नाही झालं तरी चाललेत सप्ताह हे उगच कामून. देवा संत वृंद नमस्कारी जे. का घडे तरी पूजिजे. का घडले आपल्याला तर पूजा करावा आणि नाही घडलं तर हे वाचोनी निंदीजे केवी सोय वाचा. आपल्या वस्तू पूजा होत नाही, त्यांना नमस्कार करणं होत नाही, मग त्यांची निंदा कामून करायची. अर्जुन देवाला म्हणू लागला मी नाही म्हणाल. देवा ज्या भीष्माचार्याच्या कडा खांद्यावर मी खेळलो, ज्या द्रोणानं माझा
स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त लाड केला. आणि देवा त्या द्रोणाचार्याला मी आता धनुष्यानं मारू, मी काय भस्मासूर आहे का? भस्मासूरानं नाही का जिथून वर घेतला त्या महादेवाकडेच निघालता पुन्हा हात टेकायला डोक्यावर. जेथीचा आलाही जे वरू तेच म्हणे व्याभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे ज्याच्या जीवावर मोठं व्हायचं आणि त्याला संपवायचं, मी का भस्मासूर आहे का देवा? देवा हे शक्य नाही. अर्जुनाचा अर्जुनपणाच गेला. भगवान विचार करू लागले काय करावा. देवानं डोक्याला हात लावला. आता हा उमजे कवने परी कैसेनी भ्रांती स्वीकारी. आता हा उमजन कव्हा काय करावा, लढाईच्या टायमाला असा अर्जुन कर. नंतर देवानं अर्जुनाला अगोदर तिथं धर्म शिकविला. धर्म काय अधर्म काय. अर्जुना तू जर पळून गेलास तर हे लोक म्हणते काय याला आमची दया आली. अर्जुन भेला म्हणते भेला आणि जगात तुपली निंदा होईल. तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी राहो, तुझ्या लाठेपणाचा आवती ही लोकी. अर्जुना तुपली कीर्ती तिन्ही लोक येते. तुका लहान वेध आहेस का? तो संग्रामी हरू जिंकला. लढाईत महादेवाला तू जिंकलं होतस. निवांत कवचाचा ठावा फेडीला आणि पवाडा तो केला गंधर्वासी. पाहता तुझे निपाडे दिसे त्रिलोक्य थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. आणि अर्जुना तू जर आता असा पळालास, तू जर लढाई नाही केलीस तर अपकीर्ती होईल. जगात तुपली अपकीर्ती होईल. आणि शहाण्या माणसानं जगायचं कव्हर? जोपर्यंत अपकीर्तीचा शितोडा अंगावर येत नाही तोपर्यंतच. एक जण मला आपल्याला काय नाही मला 7-8 महिने जेलात होतो, बाकी काय नाही आपल्या मागं भानगड. 12 महिन्यातून मला फक्त 7-8 महिने होतो पोलीस कस्टडी. आता याला ज्ञानोबा म्हणले लाज पै निर्मळा निसुगा गोड. आलं का तुमच्या लक्षात? अरे जगायचंच असलं तर तुकोबारायाचं प्रमाणे या पृथ्वीतलावर असं जगा. तुका म्हणे जावे आणि सत्कीर्तीने भरवे. जगायचं असलं तर सत्कीर्तीने जगा. ती गरिबी येऊ द्या की श्रीमंती येऊ द्या, परिस्थिती द्या प्रारब्धावर सोडून. आणि अर्जुना तुपली कीर्ती जाईल आणि तुझ्या नावानं त्रिलोक्यात बोंबाबोंब होईल. अर्जुन पळून गेला, अर्जुन पळून गेला. देवानं अर्जुनाला तिथं गीता सांगितली आणि अर्जुनाला राईट केलं. सोमुखे आपण सांगतो श्रीकृष्ण श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. गीता तयार झाली कुरुक्षेत्र, पण गीतेचा उपयोग महाराष्ट्राला कसा काय होणार आहे? अरे ज्ञानोबारायाचा अवतार नसता झाला तर गीता आपल्याला अजून कळाली नसती. म्हणता कस काय? महासाम्राज्य दीपिका महासाम्राज्य दीपिका साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. नंतर त्याच देवानं विचार केला काय करावं. गीता जेने उपदेशिली ती ही विटेवरी माऊली. त्याच देवानं विचार केला काय करावं.
महाराष्ट्रातला माणूस या गीतेपासून बाजूला गेला, कारण भाषा संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणा संकट पडली. नंतर त्याच देवानं आळंदीला अवतार धरला, तेच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. आणि अवतार धरून केलं काय, हातात लेखणी घेतली आणि ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ महाराष्ट्रात उपलब्ध करून दिला. साम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. म्हणून सोमुखे आपण सांगे तू श्रीकृष्ण, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. जे अर्जुनाला तत्वज्ञान ज्या गीतेतून मिळालं तेच ज्ञानेश्वरीत आहे असं नाथ महाराज अभंगाच्या तिसरे. हेच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जे अर्जुनाला मिळालं भगवान कृष्ण परमात्म्याकडून तेच ज्ञानोबारायण ज्ञानेश्वरीत आपल्याला दिले. तेच ज्ञानेश्वरी. अरे तुम्ही वाचेला तर लावा, वाचे वदता साचे काय होईल, भय कळी काळाचे नाही त्या. मग तुम्ही इतके निबर डग व्हाल. तुम्हाला सांगू, मरणाच्या पाठीवर पाय देऊन उभे राहतात, तुम्ही म्हणता आम्ही हो तुम्ही हो, तुम्ही म्हणता मरण. अरे मरण चळ 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 कापन तुम्हाला. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा रे. हा, तुम्ही जरा लावानो होटाला ज्ञानेश्वरी. आणि मग तुम्ही म्हणता असं कसं, कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथच मरण माऱ्या ग्रंथ आहे. विठाला तुमची एवढी बेटर अवस्था होईल आणि तुम्हीच म्हणताल मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले. नाहीत का हे विचार जरा. हे बघा, परमार्थ त्याच वेळेस साधतू विचारानं परमार्थ करावं. कशानं?
क्षणोक्षणा हाची करावा विचार. कशाला? तरावया पार भव सिंधू. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थात वैचारिक माणसाची फार मोठी गरज आहे, विचारी माणसाची. जे विचारिता निरसले ते प्रपंच सहजची सांडवले. काय उरलं? तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. तुम्ही म्हणता मरणच नाही. अरे शरीर तर कोणाला बी टाकायचं ना, मग शरीर तुम्ही येत का? जाऊ द्या, तुम्हाला दृष्टांतानं जास्त पटल. बघा, एक असा प्युअर नाग होता, प्युअर. त्या सापानं अशी चालता चालता कातण टाकली आणि बसला कातनी जवळ साप रडत. काऊन बसला असं? होय, काऊन बसला असेल साप? काय निघाली? वाईट वाटलं असं नाही बाबा त्याला. बघा, साप कातण टाकल्या बरोबर काही क्षणाच्या आत निघून जातो. सापानं कातण फेकली म्हणजे साप मेला का ढवळे पाटील? मग तसं शरीर पडलं म्हणजे आपण गेलोत का? ओवी आहे का? अंगीची सांडोनिया खोळी, अंगीची सांडोनिया खोळी, सर्प रिघालिया पाताळी. खोळ म्हणजे गादीला आपण नाहीत का घालीत काय खोळ, उशीला खोळ. तसं ज्ञानेश्वर महाराज सर्पाच्या कातणीला काय म्हणले? खोळ. अंगीची सांडोनिया खोळी, सर्प रिघालिया पाताळी. ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. कसं झालं? ते कोण कातणीला पाहत बसलं? असं ढेकर द्यायचा, मरण माझे मरोनी गेले आणि मज केले अमर. मला कोण मारत? मी तो वासुदेव. तत्वता कळो येईल विचारिता. आणि तुम्हाला जरी हे पटत नसलं तर नका पटाना. आहे ठाऊक सभागिया संता, या बोधावर शेवटपर्यंत जायचे. म्हणून महाराज म्हणतात, तेच ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे. अशी अवस्था कधी होईल? कधी कळी काळाचं भय राहणार नाही. भय कळी काळाचे नाही तया. महाराज, मग मी 10-5 पारायण करू का? नाथ महाराज म्हणले 10-5 बी नको करू, एकच पारायण कर. पण असं कर, अभंगाच्या शेवटच्या इतका जनार्दनी संशय जनार्दनी
मध मच्छर हे तर शत्रू आहेतच, पण सगळ्यात एक मोठा शत्रू परमार्थाचे तो म्हणजे संशय. भजन केलं तर काय होतं, गाथा पारायण केलं म्हणजे काय होईल, सगळ्यात वाईट संशय. म्हणून परमार्थिक जीवनात काही सपादल, पण संशय नाही सपादल. एक ओवीचे ज्ञानोबा राहायचे, म्हणून संशयाहुनी थोर घोर, अनिक पाप नाही घोर, तो विनाशासी वाघू प्राणी असे. ज्याचा विनाश जवळ आला, ज्याचा सत्यानाश जवळ आला, त्याला संशयाचा असं तू घेरतोच. म्हणून नाथ महाराज म्हणले, मनातलं क्लिष्मी सगळं फेकून दे, एका जनार्दनी संशय सांडोनी. नाही पारायण केलं तरी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, मनात दृढ धर. काय होईल महाराज, स्वमुखे आपण सांगितो श्रीकृष्ण, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी विठोबा. नाथ महाराज तुम्हाला मला आपल्या सगळ्या मराठी माणसाला सांगाल, उभ्या आयुष्यात एकच पारायण करा गडे. जोपर्यंत डोळ्याला दिसतंय, जोपर्यंत कानाला ऐकू येतंय, जोपर्यंत तब्येतीची साथ आहे, तोपर्यंत एकच करा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. याचं फल काय महाराज म्हणले, कृपा करी हरी तयावरी. हरी तुझ्यावर नक्की कृपा करी. का कृपा करील हरी, हरीच्याच मुखातून ग्रंथ तयार झाला. स्वमुखे आपण सांगितो श्रीकृष्ण, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. आणि तीच गीता मराठी भाषेत कोण आणली तर ज्ञानोबा रायानं आणली. त्याची ज्ञानेश्वरी. वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडूनी. आणि काय नाही, हृदयाला दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर